आणि पुन्हा जर आंदोलनाच्या भूमिकेत आलो तर सरकार मी प्रचंड अडचणीत आणेल. भविष्यात सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल झाला तर धनंजय मुंडे प्रयत्न करतायत अशी माहिती याला काही नका काढू, जाऊन तिकडे. त्याचा काय संबंध आहे? काय संबंध आहे? अहो नुसतं मंत्रिपद द्यायचं म्हणलं तर अजितदादांचा पक्ष इतका ट्रोल झाला होता सोशल मीडियावरती, आपल्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा. दिल्यावरती पक्ष संपल ना. त्यामुळे भाजप जवळ नाही करीत. भाजप काय हाताने लफडगाड्यात गुंतून घेईल. विनाकारण रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार काय सांभाळेल? भाजपमध्ये जाईल ते भाजप काय मंत्रिपद देईल? खुन करण्यासाठी द्यायच्यात का? संतोष भायांना न्याय नाही आणखी देशमुखांना. त्यांचा खून केला गेला त्याच्याच कार्यकर्त्यांना, त्याला मंत्रिपद देणार का भाजप? राष्ट्रवादी तर देणारच नाही, कारण द्यायच्या अगोदर त्यांची इतकी आली तर दिल्यावर पक्ष संपल. मला नाही वाटत भाजप राष्ट्रवादी जवळ करून मंत्रिपद देतील, मला वाटत नाही. आणि मी त्याच्यावर बोलत नाही, असल्यावर बोलायचं सुद्धा नाही. दिवसच चांगला जात नाही. असे रक्ताने हात भरलेल्या लोकांवरती कधीच बोलायचं नाही. चांगल्या नेत्यांवरती बोलावं, वैचारिक वाद सुद्धा असावं. तेव्हा जर आता घातपाताच्या सुपाऱ्या देऊन आमचेच लोक पुन्हा स्टँड केलेत त्यांनी, आम्हाला कळत नाही काय? आम्ही पूर्ण माहिती घेतोय ना. तसं काय नाही, तू काळजी करू नका म्हणा. आम्ही आणखीन तरी त्या धन्याने माया नादी लागू नये, आणखीन तरी आमचे लोक घातपात करून पुन्हा उचकून देऊ नये त्यांनी, आणखीन तरी नादी लागू नये. तो एवढे मॅटर यायला लागलेत माझ्याकडं की भयानक. मी आणखीन हात घातला नाही. सावध होय. तोही लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली हे मला चांगलं माहिती. तू बदनाम करायला लागला मला, हे पण मला चांगलं माहिती.